आज आपण अगदी सोपी वांग्याची भाजी करणार. त्यासाठी अर्धा चमचा मी बेसन पीठ घेतलं आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि थोडंसं वांग्यापुरतं मीठ घेतलं आहे आणि 1 चमचा दही घातलं आहे त्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं आहे, थोडंसं तेल घालायचं आहे. मिक्स करून घेतलं की त्यात घालायची 4 ते 5 बारीक चिरलेली वांगी. ती अगदी व्यवस्थित करून घ्यायची. नंतर कुकरमध्ये घालायचं आहे 1.5 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि नंतर घालायचं बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडासा परतवून झाला की 1 चमचा लसणाची पेस्ट घालायची आहे. ती छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची. नंतर घालायचं लाल मिर्च पावडर, 1 चमचा हळद थोडीशी, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. चांगले मसाले फ्राय करून झाले की त्यात ती वांगी घालायची. वांगी घातली की ती चांगली फ्राय करून घ्यायची. नंतर घालायचं 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 1 किंवा 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही भाजी बघू शकता, अगदी मस्त झालेली आहे. ग्रेव्ही भातासोबत, भाकरीसोबत चुरून मुरून खाता येईल अशा पद्धतीची भाजी आहे. नक्कीच ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा.